श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा, यंदा 24 जुलैला आहे आषाढ अमावस्या आणि याच दिवशी आलेले आहे गुरु पुष्पामृत असा योग. अद्भुत असा योग जुळून आल्यामुळे या दिवशी काही खास गोष्टी केल्या तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होईल. बघा, कोणत्या आहेत त्या गोष्टी तर त्याच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आषाढ अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा दिवाची आवस असं म्हटलं जातं, चातुर्मासातली ही पहिली अमावस्या असते. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. त्यामुळे श्रावणाच्या स्वागताची तयारी ही अमावस्यापासून करतात. असं म्हटलं जाते की अमावस्येच्या दिवशी काय केलं जातं तर घरातले सगळे दिवे, छोटी पंती असेल, निरांजन, जे काही आपल्या घरामध्ये समया असतील, सर्व दिवे घासून स्वच्छ पुसून त्याची पूजाही केली जाते. त्याचबरोबर या अमावस्याला पितृदर्पण सुद्धा केलं जातं. या अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केलं जातं. त्यांच्यासाठी दक्षिण दिशेला दिवा सुद्धा लावला जातो. त्याचबरोबर पूर्वजांच्या नावाने दान धर्म सुद्धा केला जातो. अशा या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला अमावस्याला यंदा गुरु पुष्पामृत योग जो आलेला आहे, त्यामुळे काहींच्या मनात शंका आहे की गुरु पुष्पामृत योगाला सोनं खरेदी केलं जाते का, आणि अमावस्याच्या दिवशी तर सोनं खरेदी करत नाही किंवा कुठलीही नवीन सुरुवात करत नाहीत तर काय करायचं, तर त्यावर उपाय आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी बघा, आषाढ अमावस्या नक्की कधी सुरू होते तर आषाढ अमावस्या सुरू होणार आहे 23 जुलैला रात्री 2:28 आणि अमावस्येची समाप्ती होणार आहे 24 जुलैला उत्तर रात्री 12:40. उदय तिथीनुसार आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या असणार आहे 24 जुलैला. आता याच दिवशी गुरु पुष्पामृत योग आहे, मात्र संध्याकाळी 24 जुलैला संध्याकाळी 4:43 सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर ती तुम्ही 24 जुलैच्या संध्याकाळी 4:43 नंतर म्हणजेच पावणच्या दरम्यान करू शकता. 4:45 नंतर तुम्ही सोनं जे आहे ते खरेदी करू शकत नाही. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्प नक्षत्राच्या खास महत्त्व आहे. आणि हे पुष्प नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरु पुष्पामृत योग असं म्हटलं जातं. हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट असा योग मानला जातो. गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते. त्याचबरोबर गुरु ग्रहाची सुद्धा पूजा केली जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव आणि गुरु या दोघांचाही गुरु पुष्प योगावर प्रभाव असतो. बघा, आषाढ अमावस्येबद्दल एक गैरसमज सुद्धा आहे. आषाढ अमावस्येला गटारी म्हटलं जातं, पण हा शब्द अतिशय चुकीचा आहे. खरं तर तो शब्द आहे गतहारी अमावस्या. गतहारी या शब्दाची फोड म्हणजे गत आणि आहार अशी दोन भागात. गत म्हणजे त्याग करणं आणि आहार म्हणजे तुम्हाला माहिती. तर श्रावण सुरू होतो आषाढ अमावस्येपासून. आपण आपल्या जीवनातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत काही गोष्टी आहेत त्या आपण सोडल्या पाहिजे. या महिन्यात आपण कशा प्रकारे आपण आहार घेतला पाहिजे. जीवनातल्या अनेक गोष्टींचा श्रावण महिन्यामध्ये त्याग करतात. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही पदार्थ हे पाळले पाहिजे, म्हणून तिला गतहारी अमावस्या असं म्हणतात. पण काही जे समाजकंटकांनी मात्र त्यांचा अर्थ हा उलट घेऊन गटारी अमावस्या असं त्याचं नाव करून टाकले. पण हे अतिशय चुकीचं आहे. त्याचा योग्य अर्थ आहे की श्रावण सुरू होतो आणि श्रावणात बऱ्याचशा गोष्टींचा त्याग केला जातो. मांसाहार वर्ज्य असतो आणि या सगळ्या गोष्टीचा त्याग करण्याची सुरुवात आषाढ अमावस्येपासून होते, म्हणून तिला गतहारी अमावस्या म्हणतात. खरं तर आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यात यंदा गुरु पुष्पामृत योग सुद्धा आलेला आहे. त्यामुळे या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला जर करून घ्यायचा असेल तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करू शकता. तुमच्या घरातील आर्थिक समस्या
दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही श्री सूक्त, श्री महालक्ष्मी अष्टक यासारख्या स्तोत्रांचे पठण करू शकता. त्याचबरोबर गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायला विसरू नका किंवा त्यांच्या नावाने एखादे स्तोत्र असेल तर ते म्हणायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कणकेचे दिवे बनवा आणि घरातल्या लहान मुलांचे औक्षण या दिवशी केलं जातं ते करा. त्यामुळे लहान मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, मुलांचे आरोग्य हे सुधारते अशी मान्यता आहे. तसं घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते. वर्षभर जे दिवे आपण प्रकाश देतात त्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस असतो. या दिवशी कणकेचे दिवे बनवताना कणिक घ्यायची, अर्थात गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि हे दिवे तयार करायचे. यातलाच एक दिवा तुम्ही रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला ठेवू शकता पूर्वजांसाठी. त्याचबरोबर यातला एका दिव्याच्या घरातील लहान मुलांना औक्षण करायचं. कणकेच्या दिव्यांनी घरातल्या दिव्याची जी पूजा तुम्ही करणार आहात त्याला सुद्धा ओवाळायचं. आषाढ अमावस्या ही पितृदेवतांना समर्पित केलेली असते. यावेळी आपले पितृ असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात. त्यामुळे पितराची या दिवशी पूजा करावी. पितरांना जेवण बनवून ठेवावे. त्यांना मनोभावे नैवेद्य खाण्यासाठी या दिवशी संपूर्ण कुटुंबाने बोलवावे. असे म्हणतात की पितृ हे पक्ष्याच्या रूपात येऊन तुम्ही दाखवलेला नैवेद्य असतो तो ग्रहण करतात. यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान करून किंवा एखाद्या नदीचे पाणी शुद्ध असेल तर त्यात सुद्धा तुम्ही स्नान केले तरी जमते. कारण ज्यांना नदीत अंघोळ करणे जमत नाही, अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून या दिवशी तुम्ही स्नान करावे. त्यानंतर नदीवर जाऊन काळे तीळ, फुले आणि तांदूळ हातात घेऊन आपल्या पितरांच्या नावाने ते नदीत वाहून द्यावे. आषाढ अमावस्येच्या दिवशी दान करण्याचे सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी मनोभावे केलेल्या दानाचे पुण्य मिळते. तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला आषाढ अमावस्येच्या दिवशी अन्नदान करू शकता किंवा कपडे, जीवनावश्यक वस्तू, धान्य तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता. आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य देऊ शकता. या दिवशी पंचडाळी एकत्र करून कावळे, चिमण्या, कबुतरे, तुमच्या आजूबाजूला जे काही पक्षी असतील त्यांना देऊ शकता. तसेच पितरांची धूप अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी. आपल्याकडून जर काही चुकी झाली असेल तर माफी मागावी. यामुळे देखील पितृदोष आहे तो नष्ट होतो. अशा प्रकारे तुम्ही आषाढ अमावस्या यासाठी तुम्ही अशा घरच्या घरी असे सगळे काही तुम्हाला जे सांगितलं ते करू शकता. त्यात आपल्या मुलांची, पतीची नक्कीच प्रगती होईल आणि आपल्यावर जो काही पितृदोष असेल तो सुद्धा दूर होऊन जाईल आणि देवाची कृपा आपल्याला मिळेल. यामुळे आयुष्यातील सर्व ज्या समस्या आहेत त्या सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.